अंजनगाव पुतळा वादावर गोपीचंद पडळकर आक्रमक. खेलोबा मंदिरालगत चुकीच्या पद्धतीने पुतळा बसवणं कदापि. अंजनगाव खेलोबा येथे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचे आमच्यावर सोपवा. 5-10 हजार ढोलांच्या गजरात आम्ही त्या ठिकाणी छत्रपतींचा पुतळा बसवू, पण ज्या पद्धतीने खेलोबा देवस्थानच्या परिसरात चुकीच्या पद्धतीने रात्रीच्या वेळी पुतळा आणून बसवताय, ही गोष्ट कदापि सहन केली जाणार नाही, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. माढा तालुक्यातील अंजनगाव येथील खेलोबा मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे आणि त्यावरून गेले 3 दिवसांपासून गावात तणावाचं वातावरण आहे. त्याबाबत गोपीचंद पडळकर यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची राज्यात अत्यंत चुकीची पद्धत सुरू आहे. शिवाजी महाराजांबद्दल धनगर समाजाचे जे प्रेम आहे ते या लोकांना सांगण्याची गरज नाही. पुतळ्याला कोणाचाच विरोध नाही, पण खेलोबा मंदिराच्या परिसरात जो धिंगाणा लावला आहे ते योग्य नाही. खेलोबा मंदिराचे ठिकाण काय आहे ते तुम्हाला माहीत आहे का? शिव आणि विष्णूचे हे पवित्र ठिकाण आहे. पट्टण कोडोलीत जोपर्यंत अंजनगावच्या खेलोबा देवस्थानचे वारस फरांडे बाबा येत नाही तोपर्यंत पट्टण कोडोलीतील मंदिरात कोणी जात नाही, असंही पडळकर यांनी स्पष्ट केलेलं आहे. अंजनगावमध्ये जो काही धिंगाणा घातला जात आहे तो अत्यंत निषेधार्ह आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत आक्षेप नाही, मात्र पद्धतीबाबत आमचा आक्षेप आहे. महाराजांचा पुतळा रात्री तिथं आणून बसवताय, तहसीलदारांच्या गाड्यांची तोडफोड करता. हे कशासाठी केलं जातं? मराठवाड्यात जे लोण पसरलं आहे ते तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात आणायचं आहे का? यामागे जो कोणी आहे त्याचं मूळपर्यंत पोलिसांनी गेलं पाहिजे, असं आवाहन पडळकर यांनी केलेलं आहे. अखंड हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगळं स्थान आहे. त्यांच्याविषयीचा रिस्पेक्ट हा अखंड हिंदुस्थानातील 140 कोटी जनतेच्या मनामध्ये वेगळा आहे. परंतु गेल्या 2-3 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्याचा, पुतळ्याची स्थापना करण्याचा जो प्रकार सुरू आहे तो खरं तर अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल धनगर समाजाचं काय प्रेम आहे, धनगर समाजाची काय भक्ती आहे, ह्या ज्या काही भिकारचोट लोकांना सांगण्याची खरंच आवश्यकता नाही. अनेक असे दाखले आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून अखंड महाराष्ट्रातील, हिंदुस्थानातील धनगरांनी काम केलेलं आहे. सुपे खुर्दच्या पाटीलकीवरून जेव्हा जगताप आणि लकडे जे धनगर सरदार होते त्यांचा वाद निर्माण झाला, तेव्हा जगताप आणि धनगर मावळे पकडून ठेवले होते आणि तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 15 मार्च 1676ला एक पत्र जगतापांना लिहिलं आहे आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ही पाटीलकी लकड्यांच्याकडे राहील. आणि त्याच्या पुढं जाऊन एक वाक्य त्यांनी लिहिलेलं आहे, स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी, धनगरांच्या वाटेस न जाणे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मोहिमेमध्ये धनगरांचं एक फार मोठं महत्त्व आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे मेहुणे बजाजी निंबाळकर यांना अफजल खानाने पकडलं आणि त्यांना बाटवण्याचा प्रयत्न सुरू केला, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी नागजी पांढरे नावाचे जे सरदार होते, धनगर सरदार, त्यांच्यावरती जबाबदारी सोपवली की ह्या विषयामध्ये तू लक्ष घाल. नागजी पांढरे यांनी या सगळ्या विषयात लक्ष घालून बजाजी निंबाळकर यांच्याबद्दल बोलणी करून 60,000 होना देऊन त्यांना सही सलामत परत आणलेलं आहे. धनगरांचे इतके मावळे आहेत की धनगरांच्यामध्ये सूर्याजी पिसाळ कोणीच नाही झाला, गणोजी नाही झाला, कान्होजी नाही झाला, धनगरांच्यामध्ये नाईकजी झाले आणि त्यांनी हे सगळे विषय पुढवून केलेले आहेत. सरदार शेळके असतील, सरदार शेंडगे असतील, सरदार कोळेकर असतील, सरदार पांढरे असतील, सरदारजी देवकाते असतील, सरदार बंडगर असतील, सरदार वलेकर असतील, कितीतरी नाव आहेत. धनगराचं एक आडनाव असं नाही की जे या हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार म्हणून त्यांनी काम केलेलं नाही. असे असंख्य कुटुंब आहेत. परंतु आता तुम्ही आक्षेप घ्यायला लागलाय धनगर समाजाच्या शिवभक्तीवरती. छत्रपती शिवाजी महाराजांची जी मेघडमरी आहे रायगडावरती, या रायगडावरची मेघडमरी जेव्हा याचा जीर्णोद्धार करायचा होता
तेव्हा या महाराष्ट्रातल्या सगळ्या राजे राजवाड्यांच्याकडे लोक गेली होती, त्याला मदत नाही कुणी केली. शेवटी होळकरांनी सर्व या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा जीर्णोद्धाराचा खर्च स्वतः उचलला आणि जीर्णोद्धार केलाय. आज तीच समाधी आहे. पसरण्याचं काम चालू आहे असं वाटतं का? राज्यात जेव्हा देवाभाऊ मुख्यमंत्री असतात तेव्हा महाराष्ट्र अस्थिर आहे असं वातावरण करण्याचा घाणेरडा प्रकार केला जातो. त्याच्या मुळात कोण आहे तुम्ही जावा. काय कारण आहे हे प्रकार करण्याचा? बरं, पुतळ्याचं प्रकरण आहे, हजारो लोक येतात कशी, दगडफेक करतात कशी, पोलिसांच्या गाड्यावरती दगडफेक करतात. अरे आमची लोक तर मंदिरात बसून आहेत. मी सातत्यानं फरांडे बाबांच्या संपर्कात आहेत, मंदिरात सगळे बसलेत शांत, पोलीस प्रशासनाला मदत, त्यांचं काही दुमत नाही. म्हणजे मराठवाड्यामध्ये जी अस्थिरता आहे ती अस्थिरता महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात आणायची आहे. आणि ह्याच्या पाठीमागं मोठं राजकारण आहे. हे दिसतंय असं प्रकरण नाही. दिसायला आपल्याला पुतळ्याचं प्रकरण दिसत असेल, याच्या पाठीमागं मोठं षडयंत्र आहे आणि त्याच्या खोलामध्ये जाण्याची नितांत आवश्यकता आहे. जेव्हा जेव्हा देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री असतात तेव्हा अनेकांना पोटसूळ उठतो. त्यांना वाटतं की महाराष्ट्र अस्थिर करावा, वातावरण बिघडवावं. पण महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्रातली बहुतांश लोक म्हणजे 70-80% लोक ही देवाभाऊंच्या सोबत आहेत. हे जे कारस्थानी करणारी लोक आहेत त्यांच्यासोबत लोक नाहीत, परंतु त्यांना जातीय दंगली करायचे आहेत, महाराष्ट्र अस्थिर करायचं आहे, समाजामध्ये तेढ निर्माण करायचे आहे, समाज लोकांच्या एकमेकांच्या समोर आणायचं आहे, एकमेकांची डोकी फुटली पाहिजेत, अशा पद्धतीचं वातावरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु हे खपवून घेतलं जाणार नाही. जशाच तसं उत्तर देण्याची भूमिका ही महाराष्ट्रातल्या जनतेची आहे. प्री प्लॅनिंग आहे काय? हो, असणारच की. उगाच होतंय काय? उगाच होतं का? आज तुम्ही मला जतमध्ये एखादा पुतळा बसवायचा आहे, ह्याची प्रोसेस आहे. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत पुतळा बसवायचा त्यांनी ठराव केला पाहिजे, जागेचा ठराव दिला पाहिजे, सर्व खात्याच्या एनओशा घेतल्या पाहिजेत, तो कलेक्टरकडे प्रस्ताव गेला पाहिजे, कलेक्टरांच्याकडून तो प्रस्ताव मंत्रालयात गेला पाहिजे आणि मग मंत्रालय मान्यता देणार. उद्या मी बसवू 100 पुतळे, बसवता येत नाहीत म्हणून काय असं वातावरण खराब करायचं, गढूळ करायचं? प्रत्येक गोष्टीला नियमावली आहे, कारण आपण कायद्याच्या देशात राहतो, कायद्याच्या राज्यात राहतो, आपण कायदा मानतो. आपण काय इराण, इराक, अफगाणिस्तानमध्ये नाही उठलं का काही करायला. त्यामुळं ही बाब अत्यंत गंभीरपणे सरकारनं सुद्धा घ्यावी, प्रशासनानं सुद्धा घ्यावी. समाजाला वेठीस धरण्याचं काम चालू आहे असं वाटतं का? अरे काय कारणच नाही ना. अंजनगावचे हे आमचे वाघमोडे महाराज आता फरांडे बाबाच्या आजोबा आहेत, त्यांचं वय 100च्या वर आहे. म्हणजे मागच्या महिन्याभरात त्यांची 100वी झाली. म्हणजे मला त्या कार्यक्रमाला जाता आलं नाही. अरे दैवी गुणाचे लोक आहेत, कुणाच्या आद्यात नाहीत, मद्यात नाहीत, भानगडीत नाहीत. ते दुसऱ्या कुठल्या लोकांच्या सारखं राजकारण करणारी लोक नाहीत. एकदम देव एके देव लोक, सामान्य, याच्या पलीकडे नाही. अशा लोकांना तुम्ही वेठीस धरताय कारण नसताना. काय गरज आहे? ते काय राजकारणात आहेत? ते कधी तुम्हाला आडवे गेलेत? बरं, कारण काय तुम्ही हे करायचं? देवस्थानच्या जागेमध्ये रात्री अपरात्री तुम्ही बसवताय पुतळा. दिवसा बसवा, काय बसवायचंय तुम्हाला वाजत गाजत? आणि चोरासारखं तुम्ही हे कसं काय धंदा करताय? मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती आहे, पश्चिम महाराष्ट्रातल्या हे जे इतर प्रांतामध्ये चालू आहे हे इथं करण्याची आवश्यकताच नाही. आपण सगळे एकत्रित गुन्ह्या गोविंदांना आणलोय. त्यामुळं या सगळ्या बाबीकडं अत्यंत गांभीर्यपूर्वक सर्व समाजाच्या लोकांनी बघावं, अशी पण विनंती आपल्या माध्यमातून माझी आहे. बारामतीची पोटनिवडणूक. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अंजनगाव.